ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत. इकडे सायली सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते आणि ती खूप सिरियस असते. डॉक्टरने तर तिचे वाचण्याचे चान्सेस सुद्धा दिलेले नसतात. पण अर्जुन मात्र डॉक्टरला सारखा विचारत असतो की माझी सायली कधी शुद्धीवर येईल, माझी सायली कधी शुद्धीवर येईल. पण डॉक्टरने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की त्यांचे जगण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. हे ऐकून मात्रच अर्जुन खूप रडत असतो. आता तेवढ्यात प्रतिमा तेथे येते आणि प्रतिमा म्हणते मला सायलीला भेटायचे. तशी नर्स प्रतिमाला सायलीजवळ घेऊन जाते. प्रतिमा ही सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते. प्रतिमाचा हा स्पर्श जाणवल्यावरती सायलीला मात्र जाग येते आणि ती शुद्धीवर येते. प्रतिमा सायलीकडे बघून खूप रडत असते. तेवढ्यात सायली प्रतिमाला आई आई असा आवाज देते. सायलीचा हा आवाज ऐकून प्रतिमा खूप भावुक होते आणि ती खूप रडते आणि खूप खुशही झालेली असते, कारण सायलीला जाग आलेली असते, म्हणजे शुद्ध आलेली असते. आता सायलीला शुद्ध आलेली पाहून प्रतिमा घरच्यांना सगळ्यांना आतमध्ये बोलवते आणि अर्जुनही तेथे येतो आणि घरचे सगळेही तेथे येतात. सायलीला असं शुद्धीवर आलेलं पाहून अर्जुन आणि घरचे सगळे खूप खुश होतात. आता सायलीला तर शुद्ध आलेली असते, त्यामुळे अर्जुन सायलीची खूप काळजी घेत असतो. म्हणजे तिचं खाणं पिणं, तिचं औषध पाणी सगळं अर्जुन बघत असतो. इकडे प्रिया मात्र सायलीला असं शुद्धीवर आलेलं पाहून खूप घाबरते, कारण तिने सायलीला जिन्यावरून ढकलून दिलेलं असतं. जर अर्जुनला सांगितलं की प्रियाने मलाच ढकलून दिलं होतं तर प्रियाची काही खैर नाही. त्यामुळे प्रिया खूप घाबरलेली असते. अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही किती घाबरवलं होतं माहितीये का आम्हाला, तुमच्याशी मी आता बोलणारच नाही. तुम्ही जर शुद्धीवर आला नसताना तर. यावर सायली म्हणते तर म्हणजे काय. अर्जुन मात्र सायलीच्या या बोलण्यावर गप्पच बसतो. आता पुढच्या भागात पाहूया अर्जुन त्याच्या मनातलं प्रेम सायलीला सांगतो की नाही. त्यामुळे पुढचा येणारा व्हिडिओ नक्की पहा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.